सेमीफायनलचा सामना सुरू होतोय. पीकेएम बॉयज फोंडा वर्सेस नीनादेवी पन्हाळे. पहिली चढाई पीकेएम बॉयज फोंडा संघाकडून सागर राणे अतिशय चपळ गतीने चढाई करताना दिसतोय. तो सागर आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न. बोनसचा अटेम्प्ट सुरक्षित आपल्या मैदानात. पन्हाळे संघाकडून पहिली चढाई ऋषी. पहिल्या चढाईमध्ये सुरेख बोनसचा अटेम्प्ट केला जातोय ऋषीकडून. पंच अतिशय दक्ष आहेत सूरज आणि मनोहर कावले. गुण मिळवतोय आपल्या संघासाठी. पीकेएम बॉयज फोंडा संघाकडून प्रमुख रेडर स्वप्नील कोकरे या ठिकाणी आपल्याला चढाई करताना दिसतो. तू पकडावा सुरेख चढाई. थंडी लागला तर स्वेटर देऊ नको नको तूच कर डबल घाल तूच कर. सुरक्षित आपल्या मैदानात परत एकदा पन्हाळे संघाकडून ऋषी. यापूर्वीच्या चढाईमध्ये ज्याने प्रसाद हळदिवेला बाद केलं तोच ऋषी. परत एकदा बोनसचा अटेम्प्ट केला जातोय ऋषीकडून. पंचांकडे पाहतोय, वेळेकडे पाहतोय. पंच अतिशय दक्ष आहेत, नावाजलेले पंच दोन्ही. या ठिकाणी बाणाचा बोनस गुण मिळतोय पन्हाळा संघाला. पीकेएम बॉयज फोंडा संघाकडून बोगटे या ठिकाणी चढाई करताना दिसतोय आपल्याला. एक खेळाडू पन्हाळा संघाकडून वारंवार या ठिकाणी ऋषी चढाई करताना दिसतोय. सुरेख या ठिकाणी ऋषीची पकड, सुरेख पकड केली जाते. परत एकदा टाइमआउट नंतर सामना सुरू होतोय. टाइमआउट नंतरची पहिली चढाई स्वप्नील कोकरे. पन्हाळे संघाच्या मैदानात 4 खेळाडू 1-1-2च्या संचात या ठिकाणी डिफेन्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी घाई या ठिकाणी म्हणावी लागेल. काही आवश्यकता नव्हती, मात्र एक गुण मिळाला तो पीकेएम बॉयज फोंडा संघाला. यानंतर होणारा सामना सेमीफायनलचा दुसरा सामना गडगे सकल अ वर्सेस जय गणेश जुवाटी. चालू असलेला सामना सेमीफायनलचा पहिला सामना नीनादेवी पन्हाळे वर्सेस पीकेएम बॉयज फोंडा. पीकेएम बॉयज फोंडा संघाकडून सागर राणे चढाई करताना दिसतोय. 3 खेळाडू मैदानात पन्हाळे संघाच्या. जर सागरची पकड केली तर सुपर टॅकलचे 2 गुण मिळवण्याची संधी. या ठिकाणी मात्र चूक होते ती पन्हाळे संघाच्या खेळाडूकडून आणि गुण मिळतोय पीकेएम बॉयज फोंडा संघाला. सेमीफायनलचा सामना निश्चित दोन्ही संघावर दबाव असेल आणि या दबावात जो संघ चांगल्या प्रकारचा खेळ करून दाखवेल तो संघ या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकेल. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये पीकेएम बॉयज फोंडा संघ निश्चितच चांगली कामगिरी आतापर्यंत करताना दिसतोय. बलाढ्य पन्हाळे संघाला आतापर्यंत त्यांनी थोडंसं पिछाडीवर ढकलले म्हटल्यास हरकत नाहीये. 2च खेळाडू मैदानामध्ये. पाहूया सुपर टॅकलची सुद्धा संधी. आता मात्र बाद होतोय तो पन्हाळे संघाचा खेळाडू आणि एकच खेळाडू आता मैदानात आणि ती सुद्धा 3rd रेड, डुआर्डा रेड, वड्याची रेड. बोनसचा अटेम्प्ट केला जातोय.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. बोनस प्लस पॉइंट पन्हाळे संघाला आणि 1 गुण इकडे पीकेएम बॉयजला. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया या ठिकाणी आपण पाठवून द्या. दोन्ही संघ, पन्हाळे संघ आपला सुद्धा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. वन प्लस 2 3 पॉइंट्स. आता निश्चितच आक्रमक खेळ करून दाखवावा लागेल तो निनादेवी पन्हाळे संघाला आणि सुरेख या ठिकाणी सुरुवात केली जाते. 2 गुण मिळवतो तो प्रांजल आपल्या संघासाठी. मध्यांतर होत आहे, कोर्ट चेंज, हाफ टाइम. मध्यांतरापर्यंतचा गुणफलक पीकेएम बॉयज फोंडा संघ 10 गुण आणि पन्हाळे संघ 6 गुण. 10-6 4 गुणांची आघाडी पीकेएम बॉयज फोंडा संघाकडे मध्यांतरापर्यंत. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय आणि आक्रमक चढाई सुरुवात करतोय तो प्रांजल. 4 गुणांची पिछाडीवर असल्यामुळे निश्चितच सुंदर अशा प्रकारे प्रयत्न करतोय. सुंदर रनिंग हँडटचचा धावा आणि 1 गुणाची कमाई आपल्या संघासाठी. निश्चितच रत्नागिरी वर्सेस सिंधुदुर्ग असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ, दोन्ही संघ नावाजलेले, दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फर्स्ट हाफ मध्ये निश्चितच चांगला खेळ करून दाखवला होता तो पीकेएम बॉयज फोंडा संघाने. त्यानंतर आता कमबॅक करण्याची वेळ आहे ती निनादेवी पन्हाळे संघाची आणि कमबॅक केला जातोय. पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न पाहूया. सुरेख चढाई, सुरेख चढाई, सुपर रेड, सुपर रेड आपल्याला पाहायला मिळाली. सेमीफायनलचा सामना निश्चितच या ठिकाणी मात्र चूक होते. चूक किती महागात ठरू शकते आपल्याला पाहावं लागेल. काही आवश्यकता नव्हती. परत एकदा ऋषी या ठिकाणी चढाई करतो. यापूर्वीच्या चढाईमध्ये त्याने सुरेख पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच 2+2 4 पॉइंट्स. सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागत नाही. तशाच प्रकारचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो निनादेवी पन्हाळे संघाचा. काही क्षणामध्ये सामन्याचे चित्र बदललं आणि सुरेख कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला तो निनादेवी पन्हाळे संघाकडून. प्रांजल आणि ऋषिकेश दोघांनी सुरेख कामगिरी केली आपल्या संघासाठी. आता परत एकदा जबाबदारी असेल ती बोनस पॉइंट या ठिकाणी दिला जातोय. मानाचा बोनस गुण मिळवलाय तो स्वप्नील कोकरेने. आता कमबॅक करण्याची जबाबदारी असेल ती पीकेएम बॉयजची. निश्चित सामना संपायला शेवटची 5 मिनिटं घोषित केले जाते. पीकेएम बॉयज 12 आणि निनादेवी पन्हाळे 14. 2 गुणांची नाममात्र आघाडी निनादेवी पन्हाळे संघाकडे. स्वप्नील कोकरे निश्चितच क्षमता आहे. एखादी सुपर रेड करावी लागेल आपल्या संघासाठी. प्रयत्न करतोय स्वप्नील. यापूर्वीच्या चढाईमध्ये मानाचा बोनस गुण आपल्या संघासाठी मिळवला होता तो स्वप्नील. चांगला प्रयत्न करतोय. मात्र समोर बलाढ्य मजबूत डिफेन्स आहे निनादेवी पन्हाळे संघाचा. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षित मैदानात आणि टाइमआउट घेतला जातोय. रणनीती आखली जाईल. परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रांजल. सुंदर या ठिकाणी बोनसचा अटेम्प्ट केला जातोय प्रांजल कडून. पंच अतिशय दक्ष आहेत. दोन्ही पंच मनोहर कावले आणि सूरज नावाजलेले पंच आहेत. सागर राणे बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी चढाई करताना दिसतोय. सागरला शांत ठेवण्यात आतापर्यंत तरी यश मिळत आहे. या ठिकाणी थर्ड रेड, डुआल डाय रेड, वड्याची रेड. आगे कुआ पीछे खाई है डुआल डाई. बघूया बघूया. या ठिकाणी मात्र चांगला प्रयत्न होता. थोडक्यात या ठिकाणी प्रांजलला यश मिळालं पकडण्यात. प्रांजल बाद होते महत्वाच्या क्षणी. टाइमआउट नंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय.
एका गुणाची नाममात्र आघाडी आहे ती थर्ड रेड. इकडे सुद्धा डुआर रेड निश्चित गुण पाहायला मिळेल. आगे कुआ पीछे खाई ये है डुआर डाई. बोनसचा अटेम्प्ट केला जातोय. बोनसचा अटेम्प्ट करतोय तो स्वप्नील आणि या ठिकाणी महत्वाचा क्षणी ऋषी. सुरेख चौडा काढला जातोय. पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. पंच अतिशय दक्ष आहेत आणि गुण मिळतोय तो नीनादेवी पन्हाळे संघाला. आणि परत एकदा प्रांजल मैदानात येतोय आणि आल्याबरोबर लगेचच या ठिकाणी चढाई करताना दिसतोय. आता मात्र महत्वाच्या क्षणी स्वप्नील बाद झाला, त्यानंतर सागर सुद्धा बाद होतोय. दोन्ही रेडर या ठिकाणी बाहेर पीकेएम बॉयज संघाचे. टाइमआउट नंतर सामना सुरू. चढाई करताना दिसतोय तो भोगटे आपल्या संघासाठी चढाई करतोय. या ठिकाणी मात्र ऋषीकडून चूक होते आहे. काही आवश्यकता नव्हती, मात्र अशा प्रकारची चूक संघासाठी खूप धोकादायक ठरू शकते. परंतु प्रांजल मात्र अजूनही मैदानात आणि बोनसचा अटेम्प्ट प्रांजल कडून. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं या ठिकाणी बाकी. पाहूया किती गुणाची कमाई. पंचांच्या निर्णयाकडे लक्ष. 1 गुण मिळतोय तो पन्हाळे संघाला. बोगटे परत एकदा चढाई करतोय. पाहूया आणि सुरेख चढाई. 2 गुण मला वाटत असतील. 2 गुण निश्चितच. सुरेख चढाई. आवश्यकता नसताना थोडीशी घाई केली जाते. पीकेएम बॉयज 16 आणि पन्हाळे 17. एका गुणाची नाममात्र आघाडी पन्हाळे संघाकडे अजूनही. आता खरा सामना या ठिकाणी सेमीफायनलचा वाटतोय. निश्चितच रंगतदार लढत मैदानावर पाहायला मिळते. प्रांजल बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आतापर्यंतचा खेळ चांगला खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. कुठलाही धोका न पत्करता या ठिकाणी सुरक्षित आपल्या मैदानात. आता मात्र सागर राणे थर्ड रेडवर खेळण्याचा मानस दिसतोय पीकेएम बॉयज संघाचा. निदान रेषा ओलांडून लगेच जातोय. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट घोषित केलं जातंय. एका गुणाची आघाडी असेल ती नीनादेवी पन्हाळे संघाकडे. प्रांजल प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. सुंदर या ठिकाणी अटेम्प्ट केला जातोय. पाहूया पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. एक महत्वाचा निर्णय असेल हा या सामन्यातील. पाहूया पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. या ठिकाणी गुण दिला जातोय. सामना सुरू. पाहूया अजून 1 गुण मिळतोय. एका गुणाची नाममात्र आघाडी आपल्याला दिसते. आणि शेवटचे या ठिकाणी सुरेख गुण मिळवला आपल्या संघासाठी. 2 गुणांची कमाई. दोन गुणांची कमाई केल्यानंतर या ठिकाणी 1 गुण आपल्या संघासाठी. सामना संपतोय आणि विजयी होतोय तो नीनादेवी पन्हाळे संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन पन्हाळे संघाचं.